नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रीतीज किचन रेसिपीजमध्ये। आज मी छोले बनवले आहे आणि ते खूप छान झाले, एकदम अप्रतिम चव झालेली आहे, म्हणून मला त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली। तर इथे मी रात्रीच अर्धा किलो छोले जवळजवळ पाण्यामध्ये भिजत घातले। ते स्वच्छ धुवून भिजत घालायचे म्हणजे त्याच्यावर काही घाण वगैरे राहत नाही आणि सकाळपर्यंत ते अतिशय छान असे फुलून आलेले आहेत। जर आपण जास्त वेळ छोले भिजत घातले ना तर मग त्याच्यामध्ये शिजवायच्या वेळेला सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही आणि सोडा घालायला मला आवडतच नाही, त्याच्यामुळे मी कधीच सोडा घालत नाही। आता मी एक दोन शिट्ट्या केलेल्या आहेत कुकरच्या आणि एकदम छान मऊ असे शिजलेले आहेत ते छोले। जवळजवळ 20 मिनिटं लागले मला शिजवायला आणि बघा किती छान असे मऊ झालेले आहेत। आता आपण याच्यासाठी काहीतरी पूर्वतयारी करावी लागते, ती बघूया काय काय करायचं आहे। तर मी इथे जवळजवळ 7-8 टमाटे घेतलेले, एकदम लाल टमाटे घ्यायचे आणि 5-6 मीडियम साईजचे कांदे, आलं आणि जवळजवळ 2 लसणाचे कांदे सोलून घेतले आणि 4-5 हिरव्या मिरच्या। तर टमाटे आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला ते थोडे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे अशी मध्ये चीर देऊन। आणि मी त्याच्याबरोबरच एक बटाटा घातला आहे कारण मी विसरली बटाटा आधी उकडून घ्यायला। आता आपण कोरडे मसाले एकत्र करून घेऊया। तर मग मी इथे लाल तिखट, धणे जिऱ्याची पूड, गरम मसाला, 1 चमचा छोले मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा चाट मसाला घातला आहे आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि कसुरी मेथी घालायची। आता हे सगळं प्रमाण मी आज जास्त लोकांसाठी बनवते म्हणून मी मोठा चमचा वापरला आहे। तुम्ही जर जितक्या लोकांसाठी बनवणार असाल त्या हिशोबाने तिखट आणि मसाले वापरा, नाहीतर ते जास्त स्पायसी होईल। आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर पेस्ट करून आपण भाजीत घातली तर ती भाजीची चव खूप छान येते आणि भाजीला रंग पण खूप छान येतो, सगळे मसाले व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होतात, म्हणून मी शक्यतो नेहमी अशी पेस्ट करूनच घालते। आणि पेस्टसाठी साधं पाणी वापरलं आहे, गरम पाणी वापरलं तुम्ही तरी चालेल। आता इथे आपली तयारी झालेली आहे। कांदा, लसूण, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, टोमॅटो प्युरी केलेली आहे आणि जे छोले शिजवून घेतले होते त्याच्यातले थोडेसे काढून वाटीभर मी त्याची पण एक पेस्ट करून घेतली आहे, म्हणजे भाजी अशी छान दाटसर होते, मिळून येते, पाणी वेगळं आणि छोले वेगळे असं होत नाही। आणि उकडलेले बटाटे घेतले। आता इथे काही कोरडे मसाले घ्यायचे आपल्याला फोडणी करायला। तर याच्यामध्ये जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, स्टारफूल आणि एक मुठी विलायची घेतली आहे मी। आता तेल घालायचं, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर पण वापरू शकता तेलामध्ये थोडंसं घालून, पण मी फक्त तेलातच फोडणी केली आहे। मोठी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले घालायचे, एक 30 सेकंद परतायचं। जिरे लगेचच तडतडायला लागतात, मग आपल्याला आता याच्यामध्ये एक एक आपण ज्या पेस्ट करून ठेवलेल्या आहे मसाल्यांच्या त्या घालायच्या। तर सगळ्यात आधी कांद्याची पेस्ट घालायची आणि एक 2-3 मिनटं छान परतून घ्यायची, कारण सगळं म्हणजे कांदा, लसूण वगैरे हे सगळं कच्चंच होतं, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते तेलात परतून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, त्याची कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग जे मसाले आपण एकत्र केले त्याची पेस्ट घालायची आणि सगळं व्यवस्थित कालवून परत आणखीन 1-2 मिनटं परतून घ्यायचं। हे सगळे मसाले आपण जे घालतो ते घालून त्याच्यात थोडं मीठ घालून झाकण ठेवून वाटलं तर तुम्ही परतू शकता, कारण जेव्हा ते शिजायला लागतात तेव्हा ते कढईतून बाहेर येतं, उडतं अंगावर, त्याच्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवून परतून घ्यायचं छान आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे त्याची चव खूप छान येते। आता मी छोल्यांची जी पेस्ट केली होती ती घातली आहे याच्यामध्ये आणि याच्यावर झाकण ठेवून छान याला परतून घेणार आहे एक 4 ते 5 मिनटं। हे बघायला किती छान तेल सुटलं आहे, रंग पण किती छान आलेला आहे त्याचा। आणि आता आपण याच्यामध्ये छोले घालायचे। छोले घालताना पाणी घालायचं नाही आहे छोल्यांचं, ते वेगळं काढून ठेवू, जसं आपल्याला लागेल, जसं तुम्हाला पातळ हवे किंवा थोडे घट्ट तुमच्याकडे कसे खातात त्या हिशोबाने घालायचे। एक बटाटा उकडून घेतला होता, तो मी असाच हाताने मॅश करून टाकलेला आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि मग आपल्याला लागेल तसं थोडं थोडं गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं, कारण जितक्या वेळ तुम्ही हे गॅसवर ठेवाल, जितक्या वेळ तुम्ही याला शिजू द्याल ना तेवढं ते घट्ट होत जातं मिश्रण। त्याच्यामुळे एकदाच ठरवून घ्यायचं की आपल्याला कितपत पातळ हवी आहे भाजी आणि मग तशा पद्धतीने पाणी घालायचं। आता मी आज इथे 12 ते 15 लोकांसाठी केली आहे, तेच प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे। हे बघा आपले छोले जवळजवळ तयार झालेले आहे। मी थोडा वेळ झाकून ठेवले ते 5 मिनटं आणि त्याला छान अशी व्यवस्थित झालेले शिजलेले आहेत। हे बघा किती छान त्याच्यावर तर्री आलेली आहे।
तेल मस्तपैकी वर आलेलं आहे मसाल्यांचं, आणि हे आपलं मसाल्यांचंच तेल आहे कारण मी सगळे घरचे मसाले वापरते. आता आपण याला वरून तडका टाकणार आहोत. तर मी तूप घातलं आहे थोडं कढईमध्ये, आणि मिरच्या उभ्या चिरलेल्या, कांदा, टोमॅटो आणि आल्याचे लांब लांब काप करून घेतलेले. थोडंसं जास्त आलं घ्यायचं म्हणजे त्याची चव खूप छान येते भाजीला. आणि ते आपल्याला शिजवायचं नाही आहे, हे मऊ नाही करायचे, फक्त परतायचं आहे 1 ते 2 मिनटं मोठ्या गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं. आणि ही फोडणी आपल्याला त्या भाजीवर घालायची आहे की आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी एकदम. आणि छान इतकं हा तडका टाकल्यानंतर तर भाजीची चव अजूनच वाढते. आता आपलं हे झालेलं आहे, जवळजवळ 1-1.5 मिनटं मी छान परतून घेतलं. आणि आता आपण हे भाजीमध्ये घालून गॅस बंद करायचा, थोड्या वेळ झाकून ठेवायचं म्हणजे त्या तुपाचा जो वास आहे तो पूर्ण भाजीला असा छान लागतो आणि भाजीची चव अजून वाढते. हे बघा किती सुंदर दिसते. आता आपली भाजी तयार झालेली. आता आपण भटुरे बनवूया. त्याच्यासाठी मी एक वाटी ठरवून घेतली किंवा एखादा बाऊल, तुम्हाला किती करायचे आहे त्या प्रमाणात. आणि एक बाऊल मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच बाऊलने कणिक घेतली आहे. मी पूर्ण मैदा वापरत नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्ण मैदा वापरू शकता. आणि जेवढी कणिक तेवढाच मैदा, आणि एकदम थोडा म्हणजे आता समजा माझे हे 2 बाऊल झाले तर 1 पाव बाऊलभर मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा. जर जाड रवा असेल तर मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा एकदा. आता याच्यामध्ये 2 चमचे किंवा 3 चमचे दही घालायचं, घट्ट दही, शक्यतो आंबट नको, घरचं असेल तरी चालेल. आणि मीठ घालायचं आणि व्यवस्थित पूर्ण कणकेला हे सगळं चोळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पाणी घालून भिजवायची आहे आपल्याला ही कणिक. आधी दही सगळ्या पूर्ण कणकेला आणि मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून जसं लागेल तसं कणिक भिजवायची आहे. तर आपण जी पोळ्याला कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडी घट्ट आपल्याला ही कणिक ठेवायची आहे. कारण आपण आता अर्धा तास भिजवून ठेवणार आहे, आणि जर ती पातळ झाली तर त्याच्या पुऱ्या चांगल्या येत नाही आणि त्या खूप तेल पितात, तेलकट होतात. म्हणून याच्यासाठी कणिक नेहमी बघा अशी घट्ट ठेवायची आहे. आणि आत्ताच याला तेल लावायचं नाही, भिजवून अर्धा तास झाकून ठेवायची, कमीत कमी अर्धा तास तरी झाकून ठेवायची. आता अर्धा तासानंतर मी याला थोडं थोडं तेल लावून छान मळून घेतली आहे 5 ते 7 मिनटं. आणि मग आपण पुऱ्या लाटायला घेऊया. तर मी इथे एका मोठ्या ताटावरतीच एक मोठी पोळी लाटून घेते आणि मग आपल्याला जी वाटी हवी आहे किंवा जे आकाराची पुरी हवी आहे त्या आकाराच्या छोट्या छोट्या पुऱ्या त्याच्या पाडून घ्यायच्या. याच्याने काय होतं, एकतर वेळ वाचतो, लवकर लवकर होतात आणि एकाच आकाराच्या पुऱ्या तयार होतात. तर मी नेहमीच अशा करते, मला हे करायला जास्त आवडतं एक एक पुरी लाटत बसण्यापेक्षा. आणि तेल छान तापवून घ्यायचं कडकडीत, त्याच्यामध्ये मी हे सगळ्या पुऱ्या एक 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 करून तळून घेणार आहे. ते गॅस बारीक करायचा नाही. आणि रवा घातल्यामुळे काय होतं, छान टम्म फुगतात आणि बऱ्याच वेळपर्यंत त्या फुगलेल्या राहतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पिठामध्ये थोडी पिठी साखर घालू शकता, आज माझ्या लक्षात राहिलं नाही, त्याच्याने थोडा लालसर रंग येतो पुऱ्यांना. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक नक्की करा आणि शेअर करा आपापल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, म्हणजे मला अजून असे वेगवेगळे व्हिडिओ टाकता येतील आणि मला पण आनंद वाटेल की तुम्ही हे सगळं बघतायत. तर आता आपल्या पुऱ्या बऱ्यापैकी तळून होत आहेत. अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. मी सगळ्या पुऱ्या आधी लाटून ठेवल्या आहे आणि मग नंतर एक 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 घाणा काढत गेली. प्रत्येक वेळेला लाटून तळायचं असं करायची गरज नाही, त्याच्यात वेळ पण खूप जातो आपला. म्हणून मी आधी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि मग तळायला घेते. आता अशा पद्धतीने आपले छोले भटुरे तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.